नामदेव यादव शिवतेच्या घरी शिवतेला भेटायला आलो. शिवतेला का भेटायला आलो? शिवतेज शशिकांत पाटील याची नुकतीच मुंबई पोलीस आणि SRP मध्ये बरोबर SRP पुणे या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे. शिवतेजला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलो. एका शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळी पोलीस होतो त्या बाप्पाचं हृदय भरून येत असतं. आईचा पाठिंबा, चुलत्याचं सहकार्य आणि चुलतीनं दिलेला आशीर्वाद या जीवावर ह्या मुलाचं शिवतेजचं पोलीस मध्ये सिलेक्शन झालं. बाळ, तू छत्रपती शिवरायाचा मावळा आहेस. छत्रपती शिवरायांना ज्या मातीमध्ये घाम गाळला त्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. तू छत्रपतींचा मावळा आहेस. छत्रपतींच्या मावळ्यांच्या सारखं तू या पदावरती काम करशील याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. आज ज्यावेळी शेतकऱ्याचं पोर एखाद्या ठिकाणी सर्व्हिसला लागतं, काम करतं, त्यावेळी त्याचा होणारा घाम गाळत असतं ते शेतकऱ्याच्या जीवावरती. त्या बापानं शेतामध्ये नांगर झुपलेला असतो, त्या बापानं त्या शेतामध्ये काम केलेलं असतं, त्या बापाचा ऊर भरून येतो आणि बाप अभिमानानं सांगतो, अरे माझा पोरगा पोलीस झाला, माझा पोरगा पोलीस झाला. बाळा, तू सार्थ नाव तुझ्या बापाचं आणि चुलत्याचं केलंस, त्याचा अभिमान मला वाटतोय. आज ज्यावेळी या मुलाचं सिलेक्शन होतं, या मुलाच्या सिलेक्शनच्या माग खूप मोठा हात आहे. खूप लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या चुलत्यानी, त्याच्या चुलतीनं, तसेच त्याच्या भावंडांनीही त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे. तर तू तुझ्या बहिणीलाही विसरू नकोस. तर ही सगळी साथ देत असताना तुला शिक्षणाचं काम केलं. तू ज्ञानराज मध्ये 8वी 9वी 10वीचं शिक्षण केलं. ज्ञानराज हायस्कूल मल्हारपेठमध्ये या ठिकाणी तू ज्यावेळी शिक्षण घेतलंस तिथून पुढचं BComचं शिक्षण केलंस आणि तू हा प्रवास करत असताना शिवतेजला सहज यश मिळालेलं नाही. याच्यामध्ये शिवतेजनं 8 वर्षे कष्ट केले, 8 वर्षे घाम गाळला, रस्त्यावरून ग्राउंडवरून पोरग पळत होतं. यातही 2-3 वेळा अपयशी झालं. बेटा, तू जिद्द सोडली नाहीस. तर महाराष्ट्रातील प्रयत्न करणाऱ्या, पोलीससाठी प्रयत्न करणाऱ्या किंवा इतर नोकऱ्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की या विद्यार्थ्यांना 8 वर्ष प्रयत्न केला, 8 वर्षामध्ये 3-4 वेळा अपयशी झाला म्हणून हा खचला नाही, हा थांबला नाही, यानं आपला प्रवास सुरू ठेवला. बाळांनो, तुम्हीही तेच करा. यश येईपर्यंत थांबू नका. विवेकानंदांनी एकदा सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही दिशा ठरवून त्या दिशेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडू नका. प्रयत्न करत असताना तुला साथ दिली उदय चोपडे सरांनी आणि उदय चोपडे सरांच्या मार्गदर्शनाखाली उदय चोपडे आणि गणेश पाटील या सरांनी तुला मार्गदर्शन केलं, तुझ्या पाठीवरती थाप मारली. बेटा, तू मुंबई पोलीस झालास आणि मुंबई पोलीस शेतकऱ्याचं पोर होतं. त्यावेळी खरंच त्या मुंबईला सुद्धा या शेतकऱ्यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज मुंबईच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातली मुलं जातात, याचा अभिमान आपल्याला आहे. आणि खरोखर तुझं कौतुक करण्यासाठी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचा परिवार तुझ्या बरोबर आलेला आहे आणि तुला परत एकदा पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. पण थांबू नकोस. तुझ्या खांद्यावरती 2 स्टार 3 स्टार लागावेत ही मी अपेक्षा करतो आणि मी इथं थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.